तर सामना सुरू होत आहे कृष्णा 11 वर्सेस श्री एंटरप्राइजेस. हा द्वितीय फेरीतील तिसरा सामना आहे आजच्या दिवसातील. हा सामना क्रमांक 9. तर कालच्या दिवसात युग 11 तिसगाव संघ अंतिम फेरीमध्ये पोहोचलेला आहे. अजूनही इथून 5 मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत. वेळेच्या बाबतीत सगळ्यांनी कॉपरेट करा. टॉस जिंकून श्री एंटरप्राइजेस संघाने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. इन्व्हाइट केले कृष्णा 11ला बॅटिंगसाठी. कृष्णा 11 संघाकडून आय थिंक सचिन सकपाल देखील आलेले आहेत. स्वागत आहे सचिन आपलंही. एक टॅलेंटेड क्रिकेटर अंडरआर्म असो किंवा ओव्हरआर्म, सचिन सकपालने नेहमीच इम्प्रेसिव्ह कामगिरी केली आहे आणि एक अत्यंत अनुभवी एक लेजंड क्रिकेटर डोंबिवली क्रिकेटमधलं हे फार मोठं नाव. उळव्या मैदानाकडे रोहित बॉलिंग मार्कवर तयार. रोहित भालेराव काय जबरदस्त बॅटिंग केली होती पहिल्या मॅचमध्ये. किडनीने 45 वरती नॉट आउट होता आणि 87 धावा 4 ओव्हरमध्ये कुटण्याचा विक्रम केला होता. हो, यावेळेस मात्र पहिलाच बॉल किडनीचा पाठवलाय डीप कव्हर सीमारेषे बाहेर. चौकार. ओव्हर पिच होता. मयूर त्या ठिकाणी स्ट्राईकला बॅटर आपण बघतायत. सुंदर फटका होता. कॉपी बुक स्टाईलमध्ये खेळले. पॉवर प्लेचं षटक आहे. त्याचा फायदा घेत असताना 2 फिल्डरचे अगदी मधून आणि वरून खेळलेले आहेत. टिपिकल पॉवर प्ले शॉट होता. ठाऊक आहे कृष्णा 11ला एक मोठी धावसंख्या उभी करावीच लागेल. समोर श्री एंटरप्राइजेस एक अत्यंत ताकदवर संघ, त्यामुळे मोठी धावसंख्या करण्यासाठी मोठे फटके हे खेळावेत लागतील. स्वीप करण्याचा प्रयत्न. डॉट वाईड बॉल. बघा अंपायर बघा लेग स्टंप वरती होता पण विचारतात किडनी वाईट कशा पद्धतीने दिले. माहीत असतं कधी कधी बॉलरलाही, पण प्रश्न विचारला जातो. लेग स्टंपच्या बाहेर जाणार प्रत्येक चेंडू हा वाईड. एसटीच्या वरून गेला तर तो लीगल असतो. ऑन साइडला फिल्डर आहेत. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. चेंडू पहिल्या टप्प्यात पडल्यानंतर डायव्हर्ट झाला उजव्या बाजूला. अशा प्रकारे या 2 धावसंख्या धावफलकावरती आपण बघतो. एकूण झाले त्या 7. उन्हाचा तडाखा प्रचंड जाणवतोय. 39 वर मला वाटतं 40च्या वर टेम्परेचर गेलं असेल. ओ कट करतायत. गॅप मोठी आहे. मयूरने पाठवलाय चेंडूला बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या बाहेर. चौकार. धावसंख्या 11. रोहित वरती आक्रमण घेत आहे. ज्या रोहितने आजवर अनेक गोलंदाजांची पिसं काढले. नेहमीच 200-300च्या स्ट्राईक रेटने त्याची बॅटिंग आपण बघितलेली आहे, पण आज त्याला टार्गेट केलं जात आहे. आणि मयूर देखील तितकाच टॅलेंटेड क्रिकेटर आहे. कृष्णा 11 संघासाठी एक चांगली सलामी देण्याचा तो प्रयत्न करतोय. ऑन साइडला वाईड मिड ऑनला फिल्डर. डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाला होता. केवळ एकच धाव येईल. एक धाव येते. धावसंख्या 12 धावफलकावरती. तर 12 धावा झाल्या. स्ट्राईकला प्रथमच येतोय सुरेश. सामना करेल किडनीचा. पूल केलाय. फिल्डर आहे डीप मध्ये. वेल जज कॅच. पहिला गडी बाद कृष्णा 11चा. फलंदाज सुरेश. बॅक टू द पॅव्हेलियन. न्यू बॅटर अक्षय. फलंदाज बाद होतोय सुरेश. आणि मैदानावरती आपण बघितली टीम हडल. जयघोष केला गणपती बाप्पाच्या नावाने. प्रत्येक जण आपापल्या देवाला मानत असतो. 33 कोटी देव खरं तर या देशामध्ये. 33 कोटी म्हणजे 33 करोड नव्हे, तर 33 कोटी म्हणजे संस्कृतमध्ये ते प्रकार असतात. 33 प्रकारचे देव आहेत आणि प्रत्येक जण कोणी गावदेवीला मानतो, कोणी साईबाबाला मानतो, कोणी शंकराला मानतो,
कोणी गणपती बाप्पाला मानतो आणि आपण गणपती बाप्पाचा जयघोष करताना बघितलेला आहे. आणि बघा आमचे सूरज म्हात्रे जे GTCचे आमचे ऑपरेटर आहेत ते शनिदेवाला मानतात आणि शनिदेवाला मानायलाच पाहिजे. तो मागे लागला की भीती वाटते, त्याच्यामुळे त्याला इम्प्रेस करावं लागतं. लेग स्टंपवरती हा चेंडू थोडेसे शफल झाले होते. आय थिंक एस्टनच्या वरून गेला लेग स्टंपवरनं, त्यामुळे हा डॉट बॉल. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतात एकूण 12. षटक क्रमांक या ठिकाणी पहिलं संपूर्ण झालं किडनीचं. 12 धावा. सुरुवात चांगली झाली होती बघा. पहिलाच बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवला होता, त्यानंतर तिसरा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला होता, पण तरी 12 धावा आल्यात. मात्र बघूया कृष्णा 11 इथून कुठपर्यंत मजल मारतोय. आणि इतकी उष्णता वाढलेली आहे की तर घसा कोरडा होतोय. पाणी पाणी म्हणून सगळ्यांनाच तहान प्रचंड लागते. आणि आपलं शरीर असंच आहे, जसं क्लायमेट बदलतं तसं ते डिमांड करत असतं. थंडीमध्ये त्याला उष्णता हवी असते तेव्हा आपण गरम सूप पितो, गरम पदार्थ खातो. जसा उन्हाळा येतो तेव्हा सगळ्यांना कोल्ड्रिंक हवं असतं, आईस्क्रीम हवं असतं. 70% हे शरीर आपलं पाण्याने बनलेलं आहे. हो हो, काय टायमिंग, काय नजाकत. वॉट शॉट मयूरच्या बॅट मधून हा येतोय गगनभेदी, गगनचुंबी षटकार. 18 धावा. समीरचं स्वागत केलं. वेलकम ऑन द ग्राउंड. षटकाने 18 धावसंख्या धावफलकावरती. सेकंड बॉल चॉईस नाही आहे, त्यामुळे प्लीज क्षमस्व. जो बॉल तुम्हाला दिला जाईल तो तुम्हाला घ्यावा लागेल. हां, तो चेक करताना जर चेक करत असताना फुटलेला आढळला तिथे बॅटिंग करणार आहे ना, तर मग तो बदलला जाईल, अन्यथा नाही. समीर मयूरसाठी नो बॉल कॉल. आय थिंक ओव्हर स्टेपिंग झाली आहे. सचिन म्हात्रे बघा, इतका उन्हाचा तडाखा आहे पण डोळ्यात तेल टाकून काम करतायत. स्वतः उत्कृष्ट क्रिकेटर आहेत. रेग्युलरच्या फॉर्मॅटमध्ये अप्रतिम खेळ करतात. फ्रीडचा इशारा. मॅच बॉल आलेला आहे. मॅच बॉल हा सगळ्यांचा लाडका असतो, कारण तो बाहेर गेला असतो, तो चांगला लांब जातो, त्याच्यावरती तितका विश्वास बसलेला असतो. त्यामुळे मॅच बॉलची वाट अनेक जण बघत असतात. धावसंख्या धावफलकावरती 19 धावा. ओ लॉब केलाय, लॉंग ऑनच्या वरून पाठवलाय, आउट ऑफ द पार. इट्स अ टॉवरिंग सिक्सर. बघा, बॉल आला होता, परत पाठवलाय त्याला. आता पुन्हा दुसरा बॉल घ्यावा लागेल. धावसंख्या धावफलकावरती 25. फ्रीड बॉल होता. ओ बीट केलाय, चांगलं कमबॅक. मैदानावरती डॉट बॉल येतोय समीरकडनं. मैदानाच्या चौफेर हे झेंडे फडकताना आपण बघतायत आणि हे झेंडे सांगतात की वाऱ्याचा प्रवाह कुठल्या दिशेला आहे. पश्चिमेकडनं पूर्वेच्या दिशेने वारा वाहतोय. या दरम्यान फलंदाज बाद, मयूर बाद, बिग विकेट. दुसरा धक्का. हा, सगळ्यांनी येऊ नका. बघा, अंपायर सांगतायत. माईकमध्ये जर स्टंपमध्ये जर माईक असता ना, मायक्रोफोन, तर सचिन म्हात्रे यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळाला असता. मयूर बाद झालेत, पण बाद होण्याआधी त्याने केले धावा 23. न्यू बॅटर सचिन मैदानामध्ये जात आहेत.
कमबॅक चांगलं झालंय समीरचं. आपण बघतायत षटकानंतर आपण बघितला एक नो बॉल आला, त्यानंतर आपण बघितला पुन्हा षटकार आला, त्यानंतर डॉट, आणि आता मात्र विकेट प्राप्त केले. मयूर ज्याने आक्रमण केलं होतं त्याच्यावरती त्याला स्तंभूचा रस्ता दाखवलेला आहे. न्यू बॅटर सचिन मैदानात येत आहेत 4थ्या क्रमांकावरती. समीर हो, ताकद झोकून दिली होती. बॅटचा स्विंग बघा, फार वेगाने बॅट फिरली होती, पण संपर्क कुठलाही झाला नाही. हा डॉट बॉल. धावा आहेत 25 वरती धावफलक. मागच्या 3 चेंडूमध्ये आपण बघितलं एकाच जागेवरती आहे. तिथे विकेटही आपण बघितले, 2 डॉट बघितलेले आहेत. टॉप एज झेल कोण घेण्याचा प्रश्न आहे, आणि बघा स्वतः गोलंदाज समीर गेले होते पण झेल पकडता आला नाही. अशा प्रकारे या 2 धावा येत आहेत आणि 2 धाव्याने 27 धावा धावफलकावरती 27. 2 विकेट गमावलेले आहेत. आता अंतिम षटकात बघूया कुठपर्यंत पोहोचत आहेत. टॉस जिंकून श्री एंटरप्राइजेसने बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. अंतिम षटक घेऊन येतोय बॉलरने मॅडी. तर मॅडी आलाय अंतिम षटक घेऊन. तर मॅडी ओव्हर द विकेट. थांबलाय मॅडी. रनवे मध्ये कुठेतरी व्यत्यय त्याला जाणवलेला आहे, त्यामुळे थांबलेला आहे. डेड बॉल कॉल अंपायरचा. पाया चेंडू मिड विकेटला. फिल्डर येत आहे धावत. काय फिल्डिंग आहे, पण 2 धावा नाही रोखू शकले आणि 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती आपण बघताय 29. 5 चेंडू अजूनही शेष आहे. इथून मोठे फटके खेळावे लागतील कारण समोर एक तगडा संघ आहे. किमान 40च्या पुढे जाण्याचा प्रयत्न व्हायला हवा. जर बॉलिंग अटॅक चांगला असेल तर 40च्या पुढेही एक फाईट देऊ शकतील. हवेत शॉर्ट कव्हरचा फिल्डर जज करतो. झेल ड्रॉप. सोपा झेल होता, ड्रॉप झालाय. तीस धावा झाल्यात धावफलकावरती. मॅडी पुन्हा एकदा सचिन साठी पुढचा चेंडू. 4 बॉल अजूनही शिल्लक आहेत. धावा आहेत धावफलकावरती 30. ड्राईव्ह करतात. ऑफ ड्राईव्ह फिल्डर आहेत. हो, फिल्डिंग खराब. 2 पायाच्या मधून चेंडू सीमा पार. चौकार. पुअर एफर्ट्स आपण बघतायत. खराब फिल्डिंग, एकदम साधारण फिल्डिंग. धावसंख्या 34 धावफलकावरती. चांगला चेंडू, चांगलं कमबॅक. उसळणारा एक रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी आपण ज्याला म्हणतो तशाच प्रकारचा चेंडू. फलंदाज बाद आहेत. न्यू बॅटर लवकर पाठवा. सचिन बाद झालाय.
धावसंख्या धावफलक होती 34. न्यू बॅटर नचिकेत मैदानात गेले. मॅडी ओव्हर द विकेट. पुल करतायत. हवा जबरदस्त आहे त्या दिशेने, पण हवेच्या प्रवाहाच्या दिशेला जाऊन फिल्डरने डिप्लॅश येईल. फलंदाज होतोय बाद. हे षटक इकॉनॉमिकल राहिलं. आपण बघितलं तर मॅडीचं या ओव्हरमध्ये केवळ 7 धावा आल्यात. आणि आता फ्रँकी हॅट्रिक बॉल आहे. मला वाटतं पहिल्या मॅच मध्ये फ्रँकीने हॅट्रिक बॉलच फेस केला होता आणि या मॅच मध्ये तो हॅट्रिक बॉल फेस करण्यासाठी चाललेला आहे. शेवटचा बॉल स्ट्राइकला फ्रँकी. तर बघूया शेवटचा बॉल. हा देखील हॅट्रिक बॉल आहे. रनआउट होता. तर षटक संपलेलं तिसरं आणि धावा हव्यात विजयासाठी 35. 34 धावा झाल्यात कृष्णा 11च्या. 35चं टार्गेट आहे. तर ऐकूया आपण करण काळे यांचा आवाज द्वितीय सत्रामध्ये. धन्यवाद.
मॅचला सुरुवात अर्जुन वसिटा आणि मोहित आघाडीला आलेले आहेत आणि या मॅच मध्ये टार्गेट आहे ते 35 धावांचं. आदिवासी प्रतिष्ठान चषक 2024 मध्ये सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. तर पहिल्या षटकामध्ये या मॅच मध्ये अवधूतला आपण पाहतोय. डाऊन दी ग्राउंड लॉंग ऑफला फिल्डर आहे आणि एक फिल्डर ऑन साइडला आपल्याला सध्या पाहायला मिळतोय तो मिड विकेट रिजन मध्ये. ओ व्हेरी फास्ट बॉल, फलंदाज बाद. हॅरी 11 आणि बुआ बॉयज कॅप्टन येऊन थांबा, आपण ड्रॉ करायचा. ग्लान्स करण्याचा प्रयत्न होता, शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. चेंडू डायरेक्ट हिट मिस आणि मिळते ती एक धाव, लेग बायट्स. ऑन ड्रॉ केला, मिड ऑनला फिल्डर आहे, थोडासा फंबल. मागे चालला चेंडू, उचलून थ्रो केला जाईल. धावा तोपर्यंत मिळत असताना आपण पाहतोय या दोन धावांच्या साह्यानं धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 3 या आकड्यावरती. ओ एज कॅच ड्रॉप, बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा फिल्डर येतोय पण इथे कॅच ड्रॉप झाली. सिंगल पूर्ण. धावसंख्या जर आपण बघितली तर ती सध्या 4 या आकड्यावरती पाहायला मिळते. टार्गेट या मॅच मध्ये 35 धावांचं आहे. 35. खोला टाकलाय डीप मध्ये, फिल्डर त्याचा वाख्या बाहेर. षटकार.
11 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न. लॉंग ऑनला डीप ठेवलं, मिड विकेटला डीप मध्ये फिल्डर, स्क्वेअर लेगला डीप मध्ये फिल्डर, लॉंग ऑफला डीप मध्ये फिल्डर आहे. सेकंड ओव्हर मध्ये फ्रँकी हार्ड लेंथ होता, पूल केला, मिस टायमिंग. स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर येतोय, पण तोपर्यंत आपण पाहतोय धावा पूर्ण झालेल्या त्या 2. या 2 धावांच्या साह्याने धावसंख्येचा विचार केला तर टोटल स्कोर 13. 13 धावा फलकावरती पाहायला मिळतात. टार्गेट आहे 35 धावांचं. 22 अजूनही गरज आहे. 11 बॉल 22. यावेळेला मात्र फलंदाज बाद. चला चला, जास्त वेळ घेऊ नका. किडनी हार्ड लेंथ रेंज मध्ये होता आणि विरकावलाय. लांब पल्ल्याचा भव्य षटकार. धावा पाहायला मिळतात त्या 19 आकड्यावरती. 16 धावांची गरज. फ्रँकी या वेळेला मात्र खेचण्याचा प्रयत्न होता. वाईड ऑफ स्टंप. चांगला चेंडू. डॉट बॉल. मागचा इन स्विंगर होता, यावेळेला सरळ रेषेमध्ये चेंडू निघून गेला. 8 बॉल 16. 8 चेंडू 16 धावांची गरज आहे मॅच मध्ये. फ्रँकी लॉफ केला. स्ट्रेट बॅट. षटकार. Skomozon 25. 7 बॉल 10 ची गरज. कमी गतीने टाकला. ऑन साइडला वळवला. डीप मध्ये मिड विकेटला फिल्डर आहे. सिंगल मिळते. स्वतः बॉल शिल्लक 6 आणि 6 बॉल मध्ये 9 धावांची गरज. 6 बॉल 9.
6 बॉल 9 धावांची गरज आहे. बॉलिंग मार्क वरती साहिल आलेले आहेत आणि स्ट्रायकिंग एंडला पुन्हा एकदा रोहित बालेराव किडनी. हॉट लेंथ एज आहे यावेळेला झेलची संधी. कॅच आउट. मॅच मध्ये ट्विस्ट. 5 बॉल 9 धावांची गरज. न्यू मॅन इन समीर. 5 चेंडू 9 धावांची गरज आहे मॅच मध्ये. श्री एंटरप्राइजेसला साहिलचं कौतुक असेल. किडनीची विकेट पहिल्याच बॉलवरती. पुन्हा तोच फिल्डर आहे. मागे चाललाय. ओहो कॅच ड्रॉप. प्रयत्न चांगला होता. कॅच ड्रॉप झालेली आहे आणि आता स्ट्राईक देखील चेंज. स्ट्राईक चेंज. बॉल शिल्लक आहे 4 आणि 4 बॉल मध्ये या मॅच मध्ये धावा बनवायचा आहेत 8. कंपल्सरी चेसिंग. 4 बॉल 8. मोहित. ऑप्शनचा बाहेर होता. एज आणि यावेळेला गॅप मधून सीमा रेषेच्या बाहेर चौकार. तीन 4. तीन बॉल 4 ची गरज या मॅच मध्ये. मोहित. हो गॅप मध्ये बॉल. विनिंग शॉट मोहितचा बॅट मधून. अभिनंदन अभिनंदन. आपण ड्रॉ करूया लगेचच आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पाच बॉल 17 धावसंख्येचे खेळ करणारा मोहित मॅन ऑफ द मॅच. मोहित या मॅन ऑफ द मॅच. मोहित या. कृष्णा 11चे कॅप्टन या आपलाही सन्मान होईल. मोहित मॅन ऑफ द मॅच मंचावरती या. रोहित 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 या मॅन ऑफ द मॅच. मागचा मॅचचा मॅन ऑफ द मॅच दिला नव्हता. मॅन ऑफ द मॅच मोहित आणि रोहित दोघं या. मिलिंदजी तलेकर साहेब यांना मी विनंती करेन आपल्या शुभस्य आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यावा. मोहित आणि रोहित मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला नव्हता आपण. आणि कृष्णा 11चे कॅप्टन सुरेश शेट्टी आपण आपलाही सन्मान होईल.